मोठ मोठे मानान मनाची पालखी आमची शान साई. साईराम मित्रांनो, आणि आज आहे तो दिवस 19 मार्च गुढीपाडव्याचा. आणि या दिवशी आमच्या माहीम कोलीवाड्यातून पालखी निघते साईबाबाची, माहीम ते शिर्डी. तर ते आज मी दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. आता आज माहीम ते ठाणेपर्यंत आम्ही जाणार आहे. आणि आमची तुम्ही जर्सी बघू शकतात, अशी टाईपची जर्सी आहे. आणि मी पण घालणार आहे ती जर्सी, तर तुम्हाला नंतर दाखवेल मी घालून. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. तर साईराम, तर मी पण घातलं टी शर्ट आणि इनर घातलं. तर मी पण जाणार आहे शिर्डीला. तर आपला आजचा फुल ब्लॉग बघा.
ये देखो ये हमारा वैसा नहीं है, ये अलग ही है। राम आणि राजू काका राम हाय गाईस, साईराम. तर आता आम्ही स्पॉटवर पोचायला आले आहेत. स्पॉट तिकडेच आहे ब्रिजच्या खाली. तर स्पॉट आला तर आमचा स्पॉट आहे विक्रोळीच्या 2-1 किलोमीटर पाठी. तर आम्ही तिकडे नाश्त्यासाठी थांबणार. त्याच्यानंतर आम्ही विक्रोळीला जाणार. त्याच्यानंतर डायरेक्ट ठाण्याला. तर बघू, मला वाटते विक्रोळीसाठी आरतीला थांबणार. तर ते पण आपण बघू. आपला स्पॉट आला आहे, तुम्हाला दाखव. स्वामी दत्त दिगंबर
आम्ही आता आर्मीचा स्पॉट सोडला आहे आणि आता आम्ही चालणार आता आमचा डायरेक्ट विश्रांतीचा स्पॉट. साईराम काय साईराम जन्म जन्मेची माझी पुण्याई हो. काहीच आम्ही स्पॉटवर पोचल्यात पण फंक्शन चालू असल्यामुळे आम्ही सगळे बाहेर बसले. तुम्ही बघू शकतात सगळे बाहेर बसले इथे गाईस. तर आता स्पॉटवर आले आहेत पण जरा फंक्शन चाललं हॉलमध्ये म्हणून आम्हाला एंट्री नाही देत म्हणून आम्ही रिक्षामध्ये बसल्यात गाई. सोन्याचा दिस उंगवला आज पहा कशी नवलाई. दांडी गावाची मानाची पालखी शिर्डीला निघाली पायी त्यात बसलाय देव माझा साई. पालखी निघाली मोठे मानाची श्री साई सच्चिदानंद वाल्याची. पालखी निघाली मोठे मानाची श्री साई सच्चिदानंद वाल्याची. रामनवमीच्या सणाला साई येताव तुझ्या भेटीला. सारा गाव लोक एकत्र झाला पायी निघाला गो शिर्डीला. कमी कधी न पडली आम्हाला फक्त निघाला तुझ्या वारीला. आई बाबांच्या आशीर्वाद गेले आता ते सर्व खुर्च्या तर मी त्याला काय बोललो आमच्या माणसाने म्हणून खुर्च्या बाजूला करून सेवेकऱ्यांनी आम्ही करू का असं बोलू आमच्या माणसाने नाही. अरे पण ते सेवेची होती. बॅग येऊ पण घ्या तो पण करा जरा. मच्छर जातील नाही बरोबर आहे ते बरोबर आहे. हे चले जागा आली जात जा.